नमस्कार. जनार्दन मराठी बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जाणून घेऊया आज आपल्या शहरातील महत्त्वाची घडामोडी अशी आहे की पावसामुळे आपल्या शहराचे सगळे समस्त रस्ते खड्डेमय बनले आहे. आपलं शहर मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखला जातो. आपण या खड्ड्यांमुळे महानगरपालिका कुंभकर्णी झोपेत आहे. आपल्या शहराची निवड करण्यात आली होती स्मार्ट सिटी म्हणून. 100 शहरांपैकी आपल्या शहराची निवड स्मार्ट सिटी करण्यात आली होती आणि त्या 100 रस्त्यांचीही निर्मिती करण्यात आली होती. सिमेंटचे रस्ते बांधले होते, पण ठेकेदारांनी गॅस पाईपलाईनसाठी आणि ड्रेनेजच्या पाईपलाईनसाठी हे रस्ते सगळे खोदून टाकले आणि सगळे रस्त्यांची वाट लावलेली आहे त्यांनी. तर आपल्या शहरामध्ये विदेशी पर्यटक येतात. आपलं शहर ऐतिहासिक शहर आहे. इथे बीबीचा मकबरा आहे, हनुमानचक्की आहे, सिद्धार्थ प्राणी संग्रहालय आहे आणि 12 ज्योतिर्लिंगपैकी जे आहे ते शेवटचे ज्योतिर्लिंग आहे, विघ्नेश्वर मंदिर आहे. हे सर्व ऐतिहासिक वस्तू आपल्या शहरामध्ये आहे. हे पाहण्यासाठी लोक जेव्हा विदेशी पर्यटक येतात, विदेशी पर्यटक जेव्हा इथे आपल्या शहरामध्ये येतात तेव्हा त्यांना रस्त्यानेच यावं लागते आणि रस्त्याने आल्यानंतर हे खड्डेमय रस्त्यामुळे त्यांनाही त्रास होतो आणि त्यांनाही परेशानी होते. महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन या रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी विनंती नागरिक करीत आहे. रस्त्यांची ही समस्या खूपच गंभीर समस्या बनलेली आहे. रस्त्यांची समस्या म्हणजे नागरिकांसाठी महानगरपालिकेकडून देण्यात येणारी मूलभूत सुविधा आहे. तर महानगरपालिकेने मूलभूत सुविधा दिली पाहिजे आणि याकडे संबंधित जे सत्ताधारी पक्ष आहे, भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे, जे सत्तेवर आहे महानगरपालिकेमध्ये, त्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे आणि विरोधी पक्षामध्ये जे बसलेले आहे MIMचे विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी या रस्त्यांकडे लक्ष दिले पाहिजे. ते बी या रस्त्याने जात असेल, ये जा करत असेल, त्यांना काय हे रस्ते दिसत नाही का आणि सत्ताधारी पक्षांनाही हे रस्ते दिसत नाही का? त्या सर्वांनी याकडे लक्ष देऊन ही जी महत्त्वाची समस्या आहे, मूलभूत समस्या आहे, नागरिकांची मूलभूत सुविधेसाठी जे महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली आहे ती सुविधा ते महानगरपालिकेने द्यावी आणि या रस्त्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ते दुरुस्त करून नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून द्यावी. कारण हे रस्ते खराब झाल्यामुळे आपली शहराची प्रतिमा मालीन होत आहे. जगाच्या पाठीवर आपली शहराची प्रतिमा मालीन होत आहे. आपलं शहर मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखला जातो. तर याची मान राखण्यासाठी कमीत कमी महानगरपालिकेने आणि सत्ताधारी पक्षाचे जे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहे, शिवसेनेचे जे नगरसेवक आहे आणि MIMचे जे नगरसेवक आहेत त्या सर्वांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या रस्त्याची निर्मिती करावी आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून, होणारी असुविधेपासून त्यांना सुविधा उपलब्ध करून द्यावी. बात करा